हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बाळासाठी ऑनलाईन शॉपिंग कोणती केले, म्हणजे ते जन्माला येण्याच्या आधी आणि आत्तासुद्धा मी कोणती शॉपिंग करते तर ते तुम्हाला पाहायला मिळेल। यूट्यूबवरती बघून आपण खूप साऱ्या वस्तू बाळासाठी घेतो, कारण का जर न्यू मॉम असाल तर त्यांना माहिती नसतं कोणत्या वस्तू घ्यायच्या आणि कोणत्या वस्तूची गरज लागणार आहे आणि आपण घेतलेल्या वस्तूचा खरोखर वापर होतोय का। तर मी सांगेल माझा अनुभव तुम्हाला। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर चला स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेल की कोणत्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे। जर तुम्ही नवीन आई आहात, होणार आहात, तर ह्या वस्तू तुमच्याकडे असल्याच पाहिजेत। तर पहिली गोष्ट म्हणजे कॉटनचे कपडे। जर तुमचं बाळ नवीन जन्माला येणार असेल किंवा आलेलं आहे तर त्याच्यासाठी हे असे कॉटनचे कपडे आपल्या घरी असले पाहिजेत। स्वच्छ धुवून ठेवायचे, आधीच तयारी करून ठेवायची आणि नंतरसुद्धा आपल्याला बाळ जन्माला आल्यानंतर 1 ते 1.5 महिना आपण हे कपडे वापरतो, तर हे कपडे आपल्याकडे असलेच पाहिजेत। हे कपडे तुम्ही विकत ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता। पैसे जर वाचवायचे असतील तर आपल्या आजी असते त्यांच्या साड्यांचे स्वच्छ धुवून कॉटनच्या प्युअर असतात तर ते तुम्ही वापरू शकता। तर दुसरी म्हणजे लंगोट। 1 डझन लंगोट बाळासाठी आपल्याला आधी आणून ठेवायचे आहेत। जास्त आणायचे नाही, जास्त आणले तर साईजसुद्धा छोटी होते, म्हणून 1 डझन सुरुवातीला आणा आणि त्याचा वापर भरपूर होतो लंगोटचा, कारण का जर डायपर वापरायचा नसेल तर आपण लंगोटचाच वापर करतो। तिसरी गोष्ट म्हणजे टॉवेल। तर हा टॉवेलसुद्धा मी ऑनलाईन मागवला आहे। ज्या वस्तू मी ऑनलाईन मागवल्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच। एकदम मस्त टॉवेल आहेत। 2 टॉवेल, एक मी वापरायला काढला आणि एक कुठे जर जाणार असेल तर घेऊन जायला। आणि आता मी बॅगमध्ये स्टेप बाय स्टेप सगळं ठेवते आणि तुम्हाला सांगते सुद्धा। चौथी गोष्ट म्हणजे मॅट आपल्याकडे असल्याच पाहिजे। 4 ते 5 इतक्या मॅट पाहिजेत, कारण का बाळ सुसू शेशी करत असतं, त्याच्यामुळे ह्या मॅट आपण बिछाणावरती हांतरून त्याच्यावरती बाळाला ठेवू शकतो। भरपूर उपयोगी येतात, त्याच्यामुळे मॅट जरूर घ्यायची आहे। आणि आता 5वी वस्तू तर ती म्हणजे ब्लँकेट आता विंटरमध्ये आपण भरपूर वापरतो आणि एखाद दुसरं ब्लँकेट आपल्याकडे असलंच पाहिजे। समरमध्ये सुद्धा पातळ ब्लँकेट पाहिजे, कारण की आपण बाळाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो किंवा आणखी कुठे जायचं असेल तर पातळ ब्लँकेट त्याच्या डोक्यावरती टाकायला आपल्याकडे असलंच पाहिजे। तर हे सुद्धा मी ऑनलाईन मागवलेलं आहे, त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला देते। आता ही बाकीचे जे ब्लँकेट आहे तर ते मी पॅक करून ठेवेन। तसेच आता 6वी वस्तू मोस्ट इम्पॉर्टंट, तर ती म्हणजे बाळासाठी लागणारा बिछाना। तर तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता, नाहीतर असं आपल्याला ऑनलाईन भरपूर पाहायला मिळतात आणि खूप छान मिळतात। जर पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या छोट्या गोधड्या तुम्ही घरी शिवू शकता, नाहीतर कोणाकडून शिवून घेऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा मिळत आहेत। कॉटनच्या मस्त जुने आपले कपडे असतात तर त्याच्या गोधड्या शिवून घ्यायचे। बाळासाठी बिछाना पाहिजेच। आपण आपल्या बिछाण्यावरती बाळाला ठेवायचं नाही, त्याची स्किन नाजूक कोमल असते, त्याच्यामुळे आपण ही काळजी घ्यायची। तर आपल्याकडे 3 ते 4 इतक्या गोधड्या असल्याच पाहिजेत। तर चला आता मेन म्हणजे बाळासाठी लागणारे कपडे। सुरुवातीला आपण 1 महिना बाळाला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवतो, तर काही ठिकाणी कपडेसुद्धा आपण घालतो, पण कपडे घेताना बाळासाठी फोडून बटन असलेले कपडे घ्यायचे, म्हणजे ते इझिली आपण बाळाला वेअर करू शकतो। आणि आता समरमध्ये मी माझ्या बाळाला अशा कॉटनच्या बन्यान घेतलेत। आता तो थोडासा मोठासुद्धा झाला आहे, त्याच्यामुळे ह्या अशा गळ्यातून घालणाऱ्या घेतलेत। तुम्ही फोडून बटन लावायच्या घ्यायच्या जर बेबी छोटा असेल तर। आता बाळाला कपडे घेताना तुम्ही तुमच्या चॉईसने घ्या, जसे तुम्हाला पाहिजे तसे, पण कॉटनचे कपडे लहान बाळ असेल तर घ्यायचे। आता माझ्याकडे सुद्धा भरपूर कपडे जमलेत। मी ऑनलाईन सुरुवातीला 3 जोड बाळासाठी मागवलेले, तर हे जे दाखवते ते फोडून बटन लावण्याचे। तर इतके मस्त कपडे आहेत, कपडासुद्धा सॉफ्ट आणि बाळसुद्धा एकदम मस्त कम्फर्टेबल राहतं त्या कपड्यांमध्ये। इतका हेवी कपडासुद्धा नाही आहे, पातळ कपडा आहे। आता गरमीमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता। 3 कलर आहेत, आबोली कलर, पिवळा कलर आणि ग्रीन कलर, आणि दिसतात सुद्धा छान। जर फुल कपडे तुम्हाला घालायचे असतील तर ह्या टाईपमध्ये तुम्ही कपडे घेऊ शकता, जसं मी आता दाखवलं तुम्हाला त्याच्यामध्ये। आणि हे ते कपडे भरपूर जमलेत, बाळाच्या आत्याने दिलेत, आजीने आणलेत आणि मी सुद्धा ऑनलाईन भरपूर कपडे मागवलेत बाळाला। तर ते थोडी मोठी साईज असल्यामुळे मी आता ते पॅक करून ठेवलेत। आणि
मी इथे सांगेल जास्त कपडे घ्यायचे नाहीत, कारण की बाळ भराभरा मोठं होतं आणि ते कपडे आपण घेतो तर ते छोटे पडतात, त्याच्यामुळे कमीत कमी कपडे घ्यायचे लागणारे. आता इथे सॉक्स, तर सॉक्स बाळाला घ्यायचे. बाळाचे पाय तळवे थंड पडतात, तर कंटिन्यू उन्हाळा असो किंवा हिवाळा असो पायामध्ये सॉक्स ठेवायचे, म्हणजे जर कुठे बाहेर जायचं असेल तर. आणि घरामध्ये रात्री झोपताना तुम्ही घालू शकता. हँड ग्लोव्हसुद्धा तुम्ही घेऊ शकता. बाळ तोंडामध्ये बोटं घालत असतं तर हँड ग्लोव्हज तुम्ही घालू शकता. आणि आता हे समरसाठी मी सात्विकसाठी मागवलेले कपडे, तर ह्या टाईपमध्ये मी कपडे घालते बाळाला, कारण का मलासुद्धा कम्फर्टेबल वाटतं त्याला उचलून घ्यायला. नाहीतर वेगळी पॅन्ट किंवा वरती टी शर्ट जर असेल तर ते पॅन्ट खाली येते किंवा त्याचा रबर आपल्या बाळाच्या पोटाला उमटला जातो. तर हे असे कपडे घेतले ना तर कुठलाही रबर त्याच्या अंगावरती उमटला जाणार नाही. त्याच्यामुळे ह्या टाईपमध्ये कपडे घ्यायचे, दिसायलासुद्धा छान दिसतात आणि कॉटन कम्फर्टेबल बाळालासुद्धा. तर फुलसुद्धा साईज आहे आणि हाफसुद्धा. तर आता समर असल्यामुळे मी त्याला गरमी असल्यामुळे हाफ साईजचे घेतलेत. तर आता इथे मी दाखवते टोपरी. तर थंडीमध्ये टोपरी तुम्ही घालू शकता, पण आता गरमीमध्ये कॅप घ्यायची बाळासाठी. जर मोठं बाळ असेल तर कॅप घेऊ शकता आणि छोटा असेल तर पातळ टोपरी येतात, तर ते टोपरी घालायची. आणि आता इथे दाखवते जास्तीत जास्त पैसे वाया जाणारं प्रोडक्ट, तर ते म्हणजे डायपर घेताना भरपूर काळजीपूर्वक डायपर घ्या. आपल्या बाळाला त्याच्या रॅशेस होणार नाही त्याची काळजी घ्यायची, कारण का माझ्याकडून चुकी झाली. मला कॅन्टीनमध्ये सुरुवातीला टेडी कंपनीचं घेतलं होतं. आपल्याला माहिती नसतं डायपर घ्यायचं म्हणून आपण कोणतंही घेतो, पण तसं करू नका. चांगल्या कंपनीचं पॅम्पर्स कंपनी बेस्ट आहे, कारण का मी आता त्याला तेच वापरते. त्याच्याने कोणतेही रॅशेस होत नाही. त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल असल्यामुळे बाळाला त्राससुद्धा होत नाही. तसंही डायपरचा वापर कमी करत जा कुठे जायचं असेल तर, आणि रात्री झोपताना दिवसभर पूर्ण घालायचं नाही. आणि आता इथे सांगेल लोटसचं वाईप्स, तर वाईप्स बिलकुल वापरू नका. वाईप्समुळे बाळाला भरपूर त्रास झाला माझ्या, कारण का सुरुवातीला हॉस्पिटलमध्ये गरम पाणी न घेता काही न घेता हेच मी वापरत होते आणि त्याच्याने एकदम नाजूक स्किन असल्यामुळे रॅशेस ह्याच्याने सुद्धा झाल्या होत्या. तर हे बिलकुल वापरू नका. कोमट पाणी घ्यायचं, कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्याने बाळाचे शिसू साफ करायचे. तर साबण, आता पुढचं प्रोडक्ट, तर इथे मी सगळं हिमालयाचं वापरलं होतं, थंडी होती म्हणून, आणि कॅन्टीनमधून पूर्ण किटच आणलं होतं, तर तेच मी अजूनपर्यंत वापरते. आणि आता इथे मी डस्टिंग पावडर तुम्हाला दाखवते. अँटी फंगल आहे, तर ते तुम्ही बाळाच्या जांघाडात वगैरे लावू शकता. ज्यावेळेस आपण शिसू साफ केल्यानंतर ड्राय करायची आणि ही पावडर लावायची. तसंच बाळासाठी ह्या पावडरचा डब्बा आपल्याकडे असला पाहिजे, काजळची डब्बी. आणि हे सध्या मी आता बाळासाठी वापरत असलेलं प्रोडक्ट, पावडर, शॅम्पू, लोशन, तेल, आणि आता मी खोबरेल तेल वापरते कारण का गरमी चालू झाली म्हणून. आणि वाईप्स बिलकुल वापरू नका. मी इथे सांगेल कोमट पाण्याचा वापर करा. ही हिमालयाची रॅशेस क्रीम आहे, तर बाळाला जास्त रॅशेस झाल्या होत्या, त्याच्यामुळे ह्या क्रीमने काही फायदा केला नाही. आणि ह्या सगळ्या वस्तूंसाठी एक डब्बा करायचा, म्हणजे शोधायला लागत नाही, इकडे शोधा तिकडे शोधा. आणि एक छोटंसं नेलकटर ठेवायचं बाळाची नखं काढण्यासाठी. भराभरा बाळाची नखं वाढतात आणि ते झोपल्यानंतर नखं काढायची. तर पुढची गोष्ट म्हणजे बाळाचे कपडे ठेवायला इथे मी बास्केट घेतलं आहे. तर जे रेग्युलरचे कपडे असतात ती ठेवण्यासाठी हे बास्केट मी वापरते. आणि एक छोटीशी बॅग आपल्याला घ्यायची. तर ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा तुम्ही बॅग घेऊ शकता जर कुठे जायचं असेल तर. तर आता सध्या मी तर ट्रॅव्हलिंग कुठे केली नाही, पण आता मला करायची आहे, गावाला जायचं आहे, तर त्याच्यासाठी मला घ्यायची बॅग. मी तुम्हाला शेअर करेलच. आणि आता सध्या मी ही बॅग घेतलेली, म्हणजे बाळाचे जे काही ड्रेस वगैरे आहे तर त्या पिंक बॅगेत ठेवलेत आणि बाकी रेग्युलरचे कपडे बास्केटमध्ये. आणि पाळणा, जर तुम्हाला बाळासाठी पाळणा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पैसे वाचवायचे असतील तर असा झोळासुद्धा बांधू शकता. मी असा झोळा बांधला आहे, म्हणजे माझ्याकडे चार पाळणे गावाला पडलेले आहेत, त्याच्यामुळे मी इथे आता पाळण्यावरती पैसे खर्च केले नाहीत. एक तर बाळ 1 वर्षापर्यंत पाळण्यात राहतं, त्याच्यानंतर मला नाही वाटत राहत असेल. तर आता 2 तर महिने होऊन गेलेत. गावाला गेल्यानंतर पाळण्यामध्ये मी ठेवेल, पण आणणार नाही. इथे एकतर जागा खूप कमी आहे. तर ह्या साडीच्या झोल्यामध्येच मी बाळाला झोका देणार आहे, झोपवणार आहे. सगळ्या गोष्टी ह्या साडीच्या झोळ्यातच करणार आहे. आणि ही एक बॅग घेतली मी, स्लीपिंग बॅग बाळासाठी जाण्या येण्यासाठी. तर विंटरमध्ये ती कामाला आली. आता गरमीमध्ये तर त्याच्यामध्ये बाळाला घेऊन नाही जाऊ शकत. तर ह्या साडीच्या झोळ्यामध्ये मी ते टाकून ठेवले, म्हणजे गादी झाले बाळाला ती छान. आणि मस्त बाळ झोपलं आहे आता, इथे तुम्ही पाहू शकता. तर ही स्लीपिंग बॅग मी फ्लिपकार्टवरून मागवलेली. जर पाहिजे असेल तर मी त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला देईलच.
तर इथे पाहू शकता ही आहे स्लीपिंग बॅग. छान आहे, म्हणजे विंटरमध्ये खूप मस्त कामाला आली हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी किंवा आता आम्ही शिफ्टिंग केली तर त्यावेळेस बाळाला इकडे तिकडे फिरवण्यासाठी ह्या बॅगेचा वापर मस्त झाला. आणि आता गरमीमध्ये बिछाना म्हणून ह्या बॅगचा वापर छान होतो आहे, पैसे एकदम वसूल. आणि आता पुढची लास्ट गोष्ट म्हणजे थर्मामीटर, बाळाचा ताप वगैरे चेक करण्यासाठी. तर हे सगळं प्रोडक्ट होतं, ह्या सगळ्या वस्तू होत्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.